तू त्याच्याशी असं वागलीसच कसं ग? तुला बघवतीये त्याची अवस्था? हो प्रभाई, हे तू बोलतीयस? अगं पण असं काय झालंय? उत्तर सोपं आणि साधं आहे. माझ्या मुलाला मला त्या सखूच्या पदराला नाही बांधायचंय. माझा मुलगा माझ्याच आज्ञेत राहिला पाहिजे, बस. म्हणजे मला कळतच नाहीये. मग त्यासाठी दिगूला का शिक्षा देतेयस? अगं मुली, डोकं नाहीये का तुला? सखूला वटणीवर आणणं, तिला सरळ करणं माझ्यासाठी काहीच कठीण नाहीये. पण सखूला शिक्षा दिली तर दिगूच्या मनात तिच्याबद्दल दया निर्माण होते, आपुलकी निर्माण होते. तिच्यापासून दूर जाण्याऐवजी तो तिच्या जवळच जातो. आणि असं झालं तर दिगू त्याच्या बायकोच्या आणि सासरच्या अधीन व्हायला वेळ लागणार नाही. आणि उद्या विठ्ठल विठ्ठल करत बसला तरी मला नवल वाटणार नाही. रमाई, अगं. हो यमुने, दिगूला रोखणं भाग आहे. ती सखू निर्लज्ज आणि कोडगीच आहे. तिला काही शिक्षा द्या, तयारच असते ती. पण सखूला शिक्षा केली तर दिगूचं मन वितळणारच, जी मला नकोय. दिगूला शिक्षा केली तर तो फक्त राग आणि रागच करणार स्वतःचा. कारण हे सगळं आपल्याला सखूमुळे भोगावं लागतंय असंच त्याच्या मनात ठसणार. लाडाकोडात वाढलेल्या माझ्या मुलाला शिक्षा भोगताना सखूबद्दल द्वेष, राग, चीड सगळं निर्माण होणार. आणि तेच हवंय मला. यमुने, नाक टोचताना दुखतच थोडस, पण त्याशिवाय नच मिरवता येत नाही. वेसण घालते दिगूच्या नाकात तेव्हा आता चिमटा बसेलच. पण पुन्हा म्हणून सखूची बाजू घेण्याचा विचारही त्याच्या मनात येणार नाही. आणि दिगू माझ्या शब्दातच राहील, कायमचा. किती कष्ट पडतात, पण ते मला मदतही करू देत नाहीये. आणि काय रे विठुराया, माझ्या जीवाभावाच्या माणसांना एवढा त्रास का होतोय? पंडू पण गाव सोडून गेला, त्यांनी मला ओळखही दाखवली नाही. एक दिवस काय आम्ही माहेरी राहिलो तर सासूबाईंनी आम्हाला एवढी मोठी शिक्षा दिली. बापरे, आम्ही राहुळात येऊन तुझं दर्शन घेतलं, सासूबाईंना अजून ठाऊक नाही. ते जर त्यांना कळलं तर? आता याला काय समजलंय? यो का असं बघतोय? बोला की दामूशेठ, काय झालं? काय झालंय? ते तुमचा एक शिष्य फुटला म्हणतो मी. फुटला? आमच्या शिष्यांपैकी एक फुटला? कोण फुटला? अरे कोण फुटला का बोल? ते 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 आपला ते सखूचा नवरा हो, दिगू म्हणतो मी. अयो, त्याला मी पाठवलं सखूला आणायला. फुटला म्हणे, शिष्य फुटला. त्या विठुरायाच्या रावळात पाठवलेत का हो तुम्ही? काय? तेच म्हणतो मी.
अहो त्या विठ्ठल द्वेष्टा मनोरमा बाईंच्या घराला पाडलं की हो सकुने, खिंडार म्हणतो मी. अयो ती सखू त्याला घेऊन गेली की हो त्या विठुरायाच्या राऊळात आणि केली की हो पूजा म्हणतो मी. आता पूजा केली म्हणजे सगळं संपलंच की हो. अयो झिंगरोबा बाबाची शपथ हो, या डोळ्यांनी पाहिलंय हो मी पूजा करताना म्हणतो. चालणार नाही, चालणार नाहीये, अजिबात चालणार नाहीये. नाही चालणार आहे, नाही चालणार आहे, नाही चालणार आहे. आओ दमला आहात ना, तुम्ही शांतपणे जेवून घ्या, मी तुम्हाला वारा घालते. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तुला हा चोंबडेपणा करायला? ज्यात त्यात आडवी येतेस. ताजं नाही, शिळ अन्न द्यायचंय त्याला. ओ सासूबाई, असं काय करताय? त्यांनी भोगली ना शिक्षा, त्यांनी पाय धरून क्षमा मागितली ना तुमची. हो मग जेवू द्या ना त्यांना, जेवू द्या ना. मी हात जोडते, पाया पडते, क्षमा मागते, पण त्यांना शिक्षा देऊ नका. त्यांना शिळं अन्न खायला नका ना लावू. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगते. अशी ऐकणार नाहीस तू. सासूबाई, शिळच अन्न जेवायला द्यायचं. तुझ्यात सुधारणा होईल हे काही शक्य वाटत नाही मला, पण माझ्या मुलाला तरी शिक्षा भोगून अक्कल येईल अशी आशा आहे. हे अन्न दे त्याला खायला. हो नका, हो नका सासूबाई, शिळ्या अन्नाची सवय नाहीये त्यांना. मी तुमची क्षमा मागते. मी तुम्हाला वचन देते की इथून पुढे माहेरी जाण्याचा हट्ट धरणार नाही. मी माहेरी कधीच जाणार नाही. पण यांना आता शिक्षा नको. हे काय बोलते ही?